नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या सखी सारिका या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे। बालकांना प्रत्येक महिन्याला 2250 रुपये बाल संगोपन भत्ता सुरू याबाबतीत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राइब करून घ्या। सर्वच पालक आपल्या मुलांना उत्तम शिक्षण देण्यासाठी कठोर परिश्रम घेतात। आपल्या मुलांनी भविष्यात चांगले शिक्षण घेऊन प्रगती करावी अशी त्यांची इच्छा असते, पण अशी अनेक मुलं आहेत ज्यांना आई वडील नाहीत किंवा कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्यामुळे त्यांना नीट अभ्यासही करता येत नाही। अशा मुलांना मदत करण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत बाल संगोपन योजना राबविण्यात येत आहे। बाल संगोपन योजना महाराष्ट्र। बाल संगोपन योजना काय आहे? बाल संगोपन योजनेचे उद्दिष्ट काय आहे? बाल संगोपन योजनेकरिता ऑनलाईन अर्ज कसा करावा याबाबतीत सविस्तर माहिती आपण पुढे पाहणार आहोत। तर बघा, बाल संगोपन योजनेचा लाभ 0 ते 18 वयोगटातील लाभार्थ्यांना मिळण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे। या योजनेचा लाभ हा अनाथ, बेघर, कोरोना किंवा इतर कोणत्याही कारणामुळे आर्थिक संकटात सापडलेली कुटुंबे आणि गरीब कुटुंबातील मुलांनाही या योजनेच्या कक्षेत आणण्यात आले आहे। म्हणजे अशी 0 ते 18 वयोगटातील मुले ज्यांचे पालन पोषण करण्यासाठी कोणी नाही किंवा जे मुले बेघर आहेत। राज्यामध्ये बालकांच्या संगोपनासाठी बाल संगोपन ही सरकारी योजना राबवली जाते। ही योजना आता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना म्हणून ओळखण्यात येते। या योजनेमध्ये दरमहा कुटुंबाला 2500 रुपये इतके अनुदान बालकाच्या संगोपनासाठी देण्यात येते। बाल संगोपन योजनेअंतर्गत सन 2023 आणि 24 या आर्थिक वर्षापासून बालकाच्या संगोपनासाठी पालकास प्राप्त होणाऱ्या पारितोषिक अनुदानात वाढ करण्यात आली आहे। या अगोदर प्रतिमाह 1100 रुपये इतका निधी देण्यात येत होता, परंतु दिनांक 17 फेब्रुवारी 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार प्रति बालक 2250 रुपये इतका भत्ता करण्यात आला आहे। तर मंडळी बघा, योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे आवश्यक आहेत? अर्जदाराचे आधार कार्ड, अर्जदाराचे वय प्रमाणपत्र, अर्जदाराचे रहिवासी प्रमाणपत्र, अर्जदाराचे बँक खाते तपशील, अर्जदाराचे उत्पन्न प्रमाणपत्र, अर्जदाराचे पालक मरण पावले असल्यास त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र, अर्जदाराचा मोबाईल नंबर, अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो। तर मंडळी, या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया बघा कशी आहे। सर्वप्रथम महिला व बाल विकास विभागाच्या वेबसाईटवर जावे लागेल। ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक http://womenchildmaharashtra.in या लिंकवर क्लिक करून थेट जाऊ शकता। पुढे पेज उघडल्यानंतर तुम्हाला बाल संगोपन योजनेची संबंधित अर्ज मिळेल। आता तुम्हाला अर्जदाराचे नाव, पालकांचे नाव, आधार कार्ड क्रमांक इत्यादी सारख्या अर्जामध्ये विचारलेल्या सर्व माहिती योग्यरित्या भरावी लागेल। अर्जात मागितलेली आवश्यक कागदपत्रे अपलोड करा। आता पुढे सबमिट या पर्यायावर क्लिक करा। बाल संगोपन योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचा अर्ज पूर्ण होईल। तसेच पुढे बघा, ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत कशी आहे। वरील ठिकाणी दिलेला अर्ज फॉर्म भरून योग्य ती कागदपत्रे जोडावीत आणि तुमच्या जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी या कार्यालयात सदरील फॉर्म जमा करावा। बाल संरक्षण समितीद्वारे तुमच्या अर्जाची पडताळणी केल्यानंतर या योजनेचा तुम्हाला लाभ घेता येणार आहे। तर मंडळी, आशा करते की तुम्ही या योजनेचा लाभ नक्की घ्याल। अशाच महत्त्वपूर्ण योजनेसंबंधी माहितीसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।